पूर्व नागपूरमधून आणि विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले भाजपा महायुतीचे आमदार जे आहेत ते कृष्णा खोपडे जे आपल्यासोबत आहे। भाऊ, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। अख्ख्या विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने तुमचा विजय या ठिकाणी झाला आहे, कसं पाहतात? पूर्व नागपूरच्या जनतेने विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं आहे। आमच्या लाडकी बहिणीने बी फार मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये योगदान केलं आहे। आपल्याला माहीत असेल का पूर्व नागपूर लगभग हा 50 वर्ष काँग्रेसच्या कब्जामध्ये होता, परंतु काँग्रेसने पूर्ण अंधकारमय पूर्व नागपूरला ठेवलं। लेकिन आमची सरकार आल्यानंतर पूर्व नागपूरचं चित्र बदललं, अनेक प्रकारचे प्रोजेक्ट पूर्व नागपूरला आले आणि म्हणून नागरिकांच्या मनामध्ये बी उत्साह होता का जे काही होतं ते भाजप करू शकते। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकाच्या, मतदाराच्या, कार्यकर्त्याच्या, सगळ्या प्रमुखाच्या अनेक कार्यक्रमामध्ये, अनेक रॅलीमध्ये इतका उत्साह फार मोठ्या प्रमाणात दिसत होता आणि त्याच्यात परिणाम आहे का आपले फार मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहकार्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लीड या पूर्व नागपूरमधून मिळाली। हो, गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही पूर्व नागपूरमध्ये सर्वाधिक जो आहे तो विकास कामाचा निधी जो आहे तो खेचून आणला, त्याचमुळे चौथ्यांदा सलग तुम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे। आता महायुती आणि भाजपचा जो आहे तो सरकार राज्यामध्ये येतोय, मंत्रिपदासाठी आपण इच्छुक आहात किंवा वरिष्ठांना याबद्दल काही इच्छा वगैरे व्यक्त करणार? गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्व नागपूरच्या 100% विकास झाला आहे आणि निश्चित स्वरूपात जे काही प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये आणले ते पूर्व नागपूरमध्ये खेचून आणण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला आहे। आता पक्ष नेतृत्व जे काही ठरवेल, पक्षाने म्हटलं का उद्या तू प्रभागाचा अध्यक्ष होतो, मी प्रभागाचा अध्यक्ष बी होईल, कारण आम्ही सगळे लोक सामान्य कार्यकर्ते आहोत। झिरोपासून हिरो बनवण्याचं काम गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालं आहे आणि म्हणून अशा प्रकारची कोणती लालसा नाही आहे। पक्ष जे काही आदेश देईल त्याचा आम्ही सन्मान करणारे कार्यकर्ते। मात्र आपले समर्थक कार्यकर्ते जे त्यांची इच्छा आहे की तुम्ही मंत्री व्हावं, तुम्ही इच्छा जी आहे ते वरिष्ठांकडे व्यक्त करणार का? नाही, मी कधी आजपर्यंत काहीच मागितलं नाही, मी तिकीट बी नाही मागितली। पक्ष नेतृत्वाले वाटते का जब दिली पाहिजे म्हणून पक्ष नेतृत्व जे काही आदेश देते त्याचा आम्ही सन्मान करतो। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। पाहू शकतो की विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने जे आहे ते पूर्व नागपूरचे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे जे आहे ते निवडून आलेले आहे। चौथ्यांदा जे आहे ते सलग या ठिकाणून निवडून आले आहे। त्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की त्यांची मंत्रिपदी वर्णी लागावी आणि त्यांनी बोलताना सांगितलं आहे की वरिष्ठ जे आदेश देतील, जे निर्णय घेतील ते मला मान्य असेल। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर।